श्लोक 149. श्रीराम. जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे, जनी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधून पाहे. श्रीराम. परब्रह्म तत्व हे व्यापक तसंच सूक्ष्म आहे. ते साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, ते आपण जाणूनच घ्यावं लागतं. आपल्या सभोवती जी सृष्टी आहे किंवा आपण भौतिक जगामध्ये वावरताना जे ज्ञान लागतं ते आपण इंद्रियाच्या साहाय्यानं मिळवतो. पण परमात्म स्वरूपाचं ज्ञान मिळवण्यासाठी या इंद्रियांचा उपयोग होत नाही. इतकं ते सूक्ष्म असतं. समर्थांनी इथं चर्मचक्षू आणि ज्ञानचक्षू हे 2 शब्द वापरलेले आहेत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, चर्मचक्षू ज्ञानचक्षू हा अवघाची पूर्वचक्षू, निर्गुणा ठाईचा अलक्षू लक्षवेना. म्हणजेच समर्थांना ज्ञानचक्षू या शब्दानं सूक्ष्म मन किंवा सूक्ष्म बुद्धी अपेक्षित आहे. परमेश्वराच्या अंतःकरणपूर्वक केलेल्या चिंतनानं मनाला सूक्ष्म बुद्धी प्राप्त होते. समर्थ म्हणतात, जगामध्ये जर मी मला हवं असलेलं सुख शोधायला गेलो तर कदाचित ते माझ्या डोळ्यांच्या आवाक्यात येणार नाही. चर्मचक्षी न लक्षे असं ते म्हणतात. बऱ्याचदा प्रपंचातल्या काही गोष्टी आपण बुद्धीच्या साहाय्यानं जाणून घेतो, पण परब्रह्म सूक्ष्म असल्यामुळं बुद्धीला त्याचं आकलन होत नाही. म्हणजेच ज्ञानचक्षी न रक्षे. मन हे नाक, तोंड, डोळे या ज्ञानेंद्रियांपेक्षा अधिक तीक्ष्ण असतं. त्यामुळं काही वेळा समोरच्याला काय म्हणायचं आहे ते न समजताही दुसऱ्याला समजू शकतं, जर तो त्याच्याशी एकरूप असेल तर. याबद्दलची बिरबलाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एक दिवस अकबर बादशाह सकाळी उठतो, तो नोकराला हाक मारतो आणि म्हणतो, त्याला बोलावून आण. नोकराला कुणाला बोलवून आणायचं आहे ते समजत नाही, त्यामुळं तो तसाच बाहेर येतो आणि बिरबलाला बोलावतो. बादशहाच्या समोर बिरबल जाताच त्यालाही बादशहा तसंच सांगतो. बिरबल बाहेर जाऊन न्हाव्याला बोलावून आणतो. बादशहा खुश होतो. बुद्धीच्या साहाय्यानं बिरबलाबरोबर बरीच वर्ष राहिल्यामुळं बादशहाला नक्की काय हवं आहे हे बिरबलाला समजतं. ज्ञानचक्षी न रक्षे याचे 3 अर्थ काढता येतील. एक म्हणजे ज्ञान दृष्टीनं परमात्म्याला पाहिलं तर परमात्मा स्वतःला वाचवू शकत नाही. सर्वच विसरून त्या जगज्जेत्याचं स्मरण केलं, तितकी भक्ती केली तर तो तुमच्याकडं धावून येतो. दुसरं, ज्ञानदृष्टीनं जो परमात्म्याकडं पाहतो तो स्वतःला वाचवू शकत नाही. छोटं मूल जेव्हा रांगतं तेव्हा आपण एक निरागस बालक पाहतो, पण संतांना मात्र त्यात परमेश्वराचं रूप जाणवतं. सर्व रूपात नंदाच्या घरी परमेश्वर वास करतो आहे आणि म्हणूनच निवृत्तीनाथ म्हणतात, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, तोची हा श्रीधर गोकुळी वसे. परमेश्वरावर साधकाचे इतकं निस्सीम प्रेम आहे की त्याच्या वाचून त्याला दुसरं काहीच सुचत नाही. संत नामदेव वयाच्या 5व्या वर्षापासून विठ्ठलाची भक्ती करत होते, त्यामुळं नामदेव महाराजांना विठ्ठला वाचून काहीच सुचत नसे. तिसरा मुद्दा, ज्ञानदृष्टीनं परमात्मा पाहू गेल्यास पाहणारा आणि त्याची क्रिया या दोन्हीचं कोणीही रक्षण करू शकत नाही. म्हणजे पाहण्याची क्रिया निघून जाते, सर्व इंद्रिय परमेश्वराशी एकरूप होतात. संत असा अनुभव घेऊन परमेश्वराशी तादात्म्य पावतात. जेव्हा शास्त्रज्ञ विविध शोध लावतात तेव्हा ते डोळ्यांनी वस्तूंचा शोध घेतात. जे सूक्ष्म आहे ते मोठं दिसावं म्हणून मायक्रोस्कोपचा वापर करतात, पण त्यामुळं पाहणारा फक्त त्या वस्तूचं अस्तित्व मोठं करून पाहतो. परमार्थामध्ये मात्र ज्ञानदृष्टीनं पाहणारा परमेश्वरच होऊन जातो. इथं समर्थ म्हणतात, त्याच्या रूपाचं दर्शन झाल्यावर सुरुवातीला आपल्याला भीती वाटेल, पण ते रूप इतकं मनोहर असेल की आपलं दिसणं बंद होऊन जाईल. हा आयुष्यातला
अत्युच्च आनंदाचा क्षण असेल. असे क्षण संतांनी अनुभवलेले आहेत. तेव्हा त्यांनी असं वर्णन केलं आहे की मी पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. किंवा असं रूप दिसल्यावर संत म्हणतात, दर्पणे पाहता न दिसे रूप आपले. यासाठी आपला परमेश्वराप्रती तितका सहवास, प्रेम आणि श्रद्धा पाहिजे. परमेश्वर ओळखण्याची दृष्टी आपल्याकडं पाहिजे. आपण एखाद्या अनोळखी माणसाकडे गेलो आणि आपण त्याला पाहिलेलं नसेल, आपलं त्याच्याकडं काम असेल, तर आपण त्यालाच विचारू, अमुक अमुक गृहस्थ कुठं राहतात. ज्यानं त्यांना नेहमी पाहिलेलं आहे, ज्याचा त्यांच्याबरोबर सहवास आहे, तो माणूस नक्कीच उत्तर देईल की तुमचं ज्यांच्याकडं काम आहे ते हेच गृहस्थ आहेत. तसं आपण ज्ञानदृष्टीनं परमेश्वराकडं पाहिलं आणि नित्यनियमानं त्याची भक्ती केली तर त्याचा साक्षात्कार होईल. तो अनुभवण्यासाठी आपण आपला मीपणा सोडला पाहिजे, अहंकाराचा त्याग केला पाहिजे. अन्यथा तो असा आहे की पाहता ज्ञानदृष्टी नये हाता. अहंकारानं पाहिलं किंवा मी मोठा आहे असा गर्व केला, देवाबद्दल मनात श्रद्धा ठेवली नाही तर तो आपल्या हाती येणार नाही. म्हणून चोखोबा म्हणतात, देवा भोळा भाव माझा गाईन केशवा नाम तुझे. निरागसपणे केलेली भक्ती परमेश्वराला आवडते. त्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी समर्थ सांगतात, त्यासाठी गुरुचं मार्गदर्शन हवं. ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांना गुरु केलं. नामदेव महाराजांनी विसोबांकडून ज्ञानदृष्टी प्राप्त करून घेतली. तर विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांकडून ज्ञान मिळालं. अर्जुनानं तर प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून हट्टानं सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलं. यासाठी समर्थ सत्याचा शोध घ्यायला सांगतात. असा शोध संतांनी घेतला म्हणून तर तुकाराम महाराजांनी स्वतःच्या ज्ञानदृष्टीनं स्वतःचं मरण पाहिलं. जय जय रघुवीर समर्थ. जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे, जनी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे. श्रीराम.